नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. बाहेरून मिळणारा मसाला दूध आज आपण घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात बनवणार आहोत. थंड हवेत गरमागरम सुगंधी आणि ड्रायफ्रूट्सने भरलेलं हे मसाला दूध एकदा तरी नक्की करून बघा. आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाणासह मसाला दूध कसं बनवायचं ते सांगणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये 500 ml म्हैशीचे दूध घेतलेलं आहे. हे दूध साधारण मोठे 2 ग्लास आहे. गॅसच्या मध्यम आचेवर दूध गरम करायला ठेवूयात. दूध हलकेसे गरम झाले की याच्यामध्ये चिमटीत बसेल एवढीच आपण हळद घालणार आहोत. हळद जास्तही घालायचे नाही आहे, नाहीतर दुधाची चव बदलू शकते. हळद घातल्यानंतर चमच्याच्या मदतीने खालून वरपर्यंत नीट हलवून घेऊयात, म्हणजे दूध खाली तळाला लागणार नाही. दूध गरम व्हायला लागल्यानंतर त्याला हळूहळू पिवळा रंग यायला लागलेला आहे. दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूटची पावडर करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 बदाम, 6 काजू, 3 पिस्ते घेतलेले आहेत, ते घालूयात. 2 वेलची सोलून घेतली, तीसुद्धा घालूयात. बारीक वाटायला घ्यायच्या अगोदर इथे आपण दूध चमच्याच्या मदतीने हलवून घेऊयात. दूध हलवून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून याची पावडर बनवून घेऊयात. ही पावडर अगदी बारीक करायची नाही आहे, तेल सुटेल. थोडी जाडसरच ठेवल्यामुळे मसाला दुधामध्ये ड्रायफ्रूटची चव छान येते. हे बघा, आपल्याला ड्रायफ्रूटची पावडर हवी आहे. दूधही आपलं खळखळून उकळलेलं आहे. आता याच्यामध्ये तयार केलेली ड्रायफ्रूटची पावडर घालूया. यामुळे दुधाला छान क्रीमी टेक्स्चर आणि भरपूर चव येईल. खास सुगंध आणि सुंदर रंग येण्यासाठी काही केशराच्या काड्या घालूयात. यानंतर मसाला दुधाचा स्वाद अजूनच खुलणार आहे. आता आपल्याला हे सगळं छान एकत्र करून मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे उकळून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे, म्हणजे दूध खाली तळाला लागणार नाही. 5-7 मिनिटे झाल्यानंतर 3 चमचे साखर घालूया. साखरेच्या प्रमाणात मसाला दूध योग्य प्रमाणात गोड होणार आहे. जर तुम्हाला गोडीचे प्रमाण वाढवायचं असेल तर साखर आणखीन 2 चमचे घाला. सगळ्यात शेवटी जायफळ किसून घालूयात. जायफळमुळे मसाला दुधाला खूप छान सुगंध येतो. आता हे आणखीन 2 मिनिटे मंद आचेवर खळखळून उकळून घेऊयात. 2 मिनिटे खळखळून उकळी आल्यानंतर आता आपण गॅस बंद करूयात. बघा, आपलं गरमागरम सुगंधी आणि ड्रायफ्रूट्सने भरलेलं मसाला दूध पिण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे. वरून आपण थोडेसे बदाम पिस्त्याचे काप घालूयात. हवं असल्यास तुम्ही थोड्या केशराच्या काड्याही घालू शकता. दिसायला खूप सुंदर दिसते. हे मसाला दूध गरम गरम प्यायला खूप छान लागतं. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आजची ही मसाला दुधाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच छान छान नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.